औरंगाबाद पोलिसांनी अवैध गर्भपात केंद्र उघड केल्यानंतर आता अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्यात। हे अवैध गर्भपात केंद्र चालवणाऱ्या डॉक्टर चंद्रकला गायकवाड या महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी आहेत। सोबतच सध्या त्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेत मेडिकल अधिकारी म्हणून कार्यरत होत्या। त्याशिवाय अवैध गर्भपात केंद्राच्या तपासणी समितीवर सुद्धा त्यांनी याआधी काम केल्याचं उघड झालंय। ही सगळी सरकारी पदं भूषवताना त्यांचा अवैध गर्भपाताचा धंदाही राजरोसपणे सुरूच होता। डॉक्टर गायकवाडांना मदत करणारी त्यांची साथीदारही औरंगाबाद महापालिकेत सेविका म्हणून काम करते। खरं तर अशी केंद्र उघडी पाडण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, पण महापालिकेतच काम करणारे डॉक्टर असं करत असल्यास कोण असा प्रकार उघड करणार हा प्रश्नच आहे। अत्यंत घाणेरड्या अशा 2 खोल्यांमध्ये हे गर्भपात केंद्र सुरू होतं। त्यात गर्भपात केंद्राचे कुठलेही निकषही पाळले गेले नाहीत। गायकवाड या MBBS स्त्रीरोग तज्ज्ञ होत्या, तरी सुद्धा त्यांनी गर्भपात किंवा दवाखान्याची साधी परवानगीही घेतली नव्हती। ज्या काही नॉर्म्स आहेत अबॉर्शन सेंटर किंवा ज्या पाहिजे तर त्याच्यामध्ये एकही कुठल्या पद्धतीचं त्याचे फुलफिलमेंट जे नव्हती। खूप अनहायजेनिक कंडिशन आणि पेशंट्सला ज्या जीवावर बेतण्याची कंडिशन अशा पद्धतीचं त्या ठिकाणचं सेंटर म्हणजे वातावरण होतं। हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेने आता डॉक्टर गायकवाड यांना बडतर्फ केलंय। दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर महापालिका ढिम्म असली तरी पोलिसांनी कारवाई जोरात सुरू केली आहे। महापालिकेकडून शहरातील सर्व गर्भपात केंद्रांची माहिती पोलिसांनी मागवली आहे। महानगरपालिकेकडून जे ऑथराइज्ड सेंटर आहेत तर त्याची लिस्ट वगैरे घेऊन जे त्याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी अनऑथराइज्डपणे हे इलिगल अबॉर्शन्स चालू आहे तर त्या पद्धतीने त्याच्या पुढे तपास करून त्याच्यावरती कारवाई करणार आहोत। या प्रकरणी डॉक्टर गायकवाड यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। त्यांच्या चौकशीतून अनेक गोष्टी पुढे येऊ शकतात। इतकंच नाही तर काही रुग्ण डॉक्टर गायकवाड यांनी इतर डॉक्टरांकडे पाठवल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे। त्यामुळे नक्की यात कोण कोण सहभागी आहे आणि नक्की किती गर्भपात या डॉक्टरनं केले आहेत हे तपासात उघड होईल। औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।